नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली, पोलिसांच्या अडथळ्यांनाही न जुमानता शेतकऱ्यांचा शिवसेनेने व्यक्त केला आक्रोश। तर मेघानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, भाऊसिंगपुरा, पडेगाव येथील कचरा डेपो हटवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं तीव्र आंदोलन। आता बघूया सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, सातबारा कोरा करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारनं तातडीने लक्ष द्यावं या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली मराठवाडा व्यापी बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली मंगळवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली आहे। क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत निघालेल्या या रॅलीला रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। गोपाल्टी कॉर्नर परिसरात बॅरिकेड्स उभारून शेतकरी आणि शिवसैनिकांनी आणलेले ट्रॅक्टर अडवण्यात आले। आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याने आंदोलनस्थळी पोलीसच मोठ्या प्रमाणावर दिसत होते। या रॅलीचं नेतृत्व आमदार अंबादास दानवे यांनी ट्रॅक्टर चालवत केलं। त्यांच्या ट्रॅक्टरवरती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना उपनेते सुभाष पाटील उपस्थित होते। मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले शेतकरी, शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। रॅलीनंतर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं। यामध्ये राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्ज वसुलीची योजना असल्याचं उल्लेखित केला। शेतकऱ्यांनी कोणत्याही अटी शर्तींशिवाय संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तसेच कांदा, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, पीक कर्ज व कर्ज नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, खतांचा काळाबाजार रोखावा, शेतीपंपांना सलग वीज पुरवठा करावा, अतिवृष्टीग्रस्तांनी घोषित 33,000 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची तातडीने अंमलबजावणी करावी आणि विमा कंपन्यांकडून योग्य नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। या प्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र काळे, जिल्हा संघटक डॉक्टर सुनील शिंदे, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, किशोर कच्छवाहा, संतोष खेंडके, किसान सेना जिल्हा प्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवराळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, तालुका प्रमुख विष्णू जाधव, शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, सोमीनाथ करपे, दिलीप मचे, संजय मोठे, विधानसभा प्रमुख मनोज प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, गणेश नवले, कपिद्र पेरे, उपशहर प्रमुख सोमीनाथ नवपुते, नितीन पवार, गोरख सोनवणे आदी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मेघानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, भाऊसिंगपुरा, पडेगाव रोडवरील ग्लोरिया सिटी शेजारी असलेल्या कचरा डेपो येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मेघानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, भाऊसिंगपुरा, पडेगाव रोडवरील ग्लोरिया सिटी शेजारी असलेल्या कचरा डेपो म्हणजेच डम्पिंग ग्राउंड येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं। गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावरती विषारी धूर पसरत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय। या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना श्वसनाचा त्रास, दम्याचे झटके, डोळ्यांची जळजळ आणि विविध आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत। कचरा डेपो हटाव, नागरिकांचं आरोग्य बचाव अशी जोरदार घोषणा करण्यात आली आहे। यावेळी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज बनसोडे, शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, महिला जिल्हा अध्यक्ष कोमलताई हिवराळे, भावी गवई, प्रवीण जाधव, गोकुळ भुजबळ, सतीश मस्के, कडुबा तुपे, अर्जुन मगरे, विमलाबाई जाधव, खंडागळेबाई, गवळी, पंचशीला बचके, वर्षे सोनू नितवरे, वैभव तिनवरे, राजेंद्र गुत्तीकर, प्रशांत दवणे, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरण दाबण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप स्वराज्य सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी केलाय। बोरसे यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुंडे यांच्या या आरोपामुळे तपास यंत्रणांवरती दबाव वाढला आहे। या प्रकरणी
कोणतीही गय न करता निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवरती कठोर कारवाई करून बोरसे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. छत्रपति संभाजीनगर में जे सुरेश बोरचे जे भाऊ होते आणि शिक्षक होते, त्यांनी बाळू माफियांना काहीतरी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस अधिकारी पण त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्यासोबत इतकी मारहाण करण्यात आली की त्यांचा जीव गेला. आज पोलीस अधिकारी, बाळू माफिया आणि जीव गेला तो गेला, पण आज ते जे बाळू माफिया होते ज्यांनी मारहाण केली आणि जे पोलीस अधिकारी होते ज्यांचे समोर मारहाण झाली, पोलीस अधिकाऱ्यांनी पण मारहाण केलेली आहे, पण आज त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल न होता त्यांची बेल झालेली आहे. आज शासन प्रशासन कुठे चाललं आहे? आज पोलिसांना प्रश्न विचारणं, पण भाऊने जे आपले भाऊ आहे त्यांनी फक्त असा प्रश्न विचारला होता की इथे काय चालले, तुम्ही कशाला इतके एवढी रात्री इतके फिरता, इतके सारे लोक. तो मतलब पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं मतलब जीव द्यावं लागेल का, हे प्रश्न खूप मोठा आहे. आणि आज जे लोक इसमें कमी ते कमी 8-9 लोक आहे, त्यांचे परिवारसोबत माझा बोलणं झालेला आहे. कमी ते कमी 8-9 लोक जे आरोपी आहे याच्यामध्ये. पण याच्यामध्ये हे बघण्यासारखं आहे की कोणते असे आमदार, कोणते असे मंत्रींच्या हात त्यांच्या डोक्यावर आहे जे त्यांची बेल 1-2 दिवसामध्ये बेल झाली आणि 302च्या 2 घंट्यात 2 तासामध्ये बेल झाली. विचार करा, महाराष्ट्र आपला मराठवाडा कुठे चालला आहे. 302मध्ये आज 2 तासामध्ये बेल होतोय आणि 302चा गुन्हा पण दाखल होत नाही. तो आपल्याला हे बघावं लागेल की कोणते आमदार, कोणते खासदार, कोणते मंत्रींच्या हात हे बालू माफिया आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती आहे. याच्यासाठी मी मुंबई कमिशनरला, DGंना आणि इकडचे जे DYSP आहे त्यांना सगळ्यांना मी आपल्या पक्षाच्या मार्फत निवेदन देणार आहे आणि पूर्ण माझे पक्षाचे स्वराज्य शक्ती सेनाचे तर्फे माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे की पुढे असा कोणत्याही व्यक्तीवरती अत्याचार होऊ नये, त्याच्यासाठी मी लढणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयाने उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून आपलं कामकाज सुरू केलंय. 15 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर वर्ग सुरू होत असून 12वी व पदवी अभ्यासक्रमांचा निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना 26 एप्रिल ते 14 जून दरम्यान उन्हाळी सुट्ट्या घोषित करण्यात आल्या होत्या. तर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांना 2 मे ते 14 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी होती. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षांपासून अकॅडमिक कॅलेंडरचं तंतोतंत पालन करण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रथम सत्राची 15 जून रोजी सुरुवात होणार आहे, तर 15 एप्रिल 2027 हा कामकाजाचा अखेरचा दिवस असणार आहे. विद्यापीठाच्या वतीने आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा निकालापर्यंत अकॅडमिक कॅलेंडरचं तंतोतंत पालन करण्यात येईल. 26-27 या शैक्षणिक वर्षात युवक महोत्सव, लोककला महोत्सव, आविष्कार स्पर्धा, दीक्षांत समारंभ या सर्वांचं वेळापत्रक घोषित करण्यात आलंय. शैक्षणिक वेळापत्रक व पुढील वर्षातील सर्व स्पर्धा कार्यक्रमांच्या नियोजनासाठी अकॅडमिक कॅलेंडर 26-27 जाहीर करण्यात आलं असून नवीन सत्र 15 जून 2026 रोजी सुरू होईल. 31 जुलैपर्यंत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. 29 व 30 रोजी आविष्कार स्पर्धा होईल, तर 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दीक्षांत समारंभ होईल, तर 21 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर दरम्यान प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. 16 डिसेंबर रोजी द्वितीय सत्र सुरू. नामविस्तार दिनापूर्वी 12 व 13 जानेवारी रोजी दुसरा कला महोत्सव साजरा होणार आहे. 9 एप्रिल ते 19 मे 2027 या काळात वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. याप्रमाणे हे नवीन वेळापत्रक असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 2 ते 28 जून दरम्यान ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. विद्यापीठात सुरू असलेले सर्व अभ्यासक्रम, प्रवेशाची अर्हता, शुल्क, अभ्यासक्रम या संदर्भात विस्तृत माहिती पुस्तिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2 जून ते 28 जून या काळात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना थेट प्रवेशासाठीच विद्यापीठात यावं लागेल. बाकी विनाकारण त्यांनी प्रवेशापूर्वी इकडे यावं लागणार नाही, याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी मुख्य परिसर व उपपरिसरातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे स्टॉल्स लावण्यात येतील. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी आज सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे सदिच्छा भेट देऊन निवडणूक प्रचाराबाबत चर्चा केली आहे। आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते सुहास शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराची दिशा, निवडणूक रणनीती तसेच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याच्या विविध बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मतदारांनी मतदान करताना आपलं मत बाद होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, तसेच मतदान प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रत्येक मतदान महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांना मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांना प्रथम पसंतीचं मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं। यावेळी उमेदवार सुहास शिरसाट यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देत प्रथम पसंतीचं मतदान करून विजयी करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केलं। या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे, अर्जुन पाटील गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासिर हुसेन, राजूबाबा काळे, नंदकिशोर सहारे, दामुअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगर परिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, आसिफ बागवान, सत्तार हुसेन, जितेंद्र आरके, किशोर अग्रवाल, राजश्री निकम, विशाल जाधव, सुधाकर गायकवाड, नूर मोहम्मद कुरेशी, अकिल वसईकर, शेख इम्रान, सिद्धेश्वर आहेर, डॉक्टर फिरोज खान, मनोज झवर, शेख बाबू, बबलू पठाण, राजेंद्र ठोंबरे, अशोक बनसोड,
राजू गौर, प्रशांत क्षीरसागर, जुम्मा खान पठाण, रईस मुजावर, गणेश ढोरमारे, आशिष कटारिया, डॉक्टर मनोज राठोड, राजू मिया देशमुख, शेख फाशू, अझीम देशमुख, रत्नाकर बडक तसेच शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीतर्फे ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी युवा शहर अध्यक्ष संदीप जाधव व तसेच अन्न पदाधिकाऱ्यांमार्फत स्वखर्चाने पाणी वाटप करण्यात आलं. औरंगाबाद शहरातील नागरिकांची औरंगाबाद महानगरपालिका ताण भागवू शकत नसल्याचं हे पाणी वाटून वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई झाली आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष संदीप रतन जाधव व तसेच अन्न पदाधिकाऱ्यांमार्फत स्वखर्चाने पाणी वाटण्यात आलं आहे. महापालिका अंतर्गत चालू असलेले 350 कोटी समांतर जलवाहिनी ही अनेक वर्षांपासून चालू आहे. तरी सुद्धा 350 होऊन अधिक जलवाहिनी 2740 कोटींपर्यंत पोहोचली असली तरी औरंगाबाद शहरातील नागरिकांची औरंगाबाद महापालिका तहान भागू शकत नसल्याचं हे पाणी वाटून आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आलं आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष कुणाल गायकवाड, नागेश जाधव, दिनेश नवगिरे हे उपस्थित होते. मी संदीप रतन जाधव, वंचित बहुजन युवा आघाडी शहर अध्यक्ष औरंगाबाद मध्य. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही टँकर मार्फत पाणी वाटण्याचं काम केलेलं आहे. औरंगाबाद महानगरपालिका ही गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका अंतर्गत 350 कोटीची जल योजना, समांतर जल योजनेचं काम चालू आहे, परंतु आतापर्यंत ती 2740 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. तरी सुद्धा औरंगाबाद महानगरपालिका तर्फे औरंगाबादकरांचे नागरिकांचे पाण्याची ताण ही विझलेली नाही, कारण की आतापर्यंत लोकांच्या घरोघर पाणी पोहोचलेलं नाही. त्यामुळे आम्ही आमच्याकडून जेवढं शक्य होईल वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही तेवढं लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम आमच्या स्वखर्चाने करू. जय भीम, नमस्कार. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभेफळ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी निमित्त शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणामध्ये संपन्न झालाय. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ, टाळ्यांच्या गजरात आणि मंगलमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलंय. कार्यक्रमाचं उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सावरगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. उपस्थित विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं. प्रत्येक बालकाने नियमितपणे शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी रुजवण्याचं महत्त्व अधोरेखित करून पालकांनीही मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवावा असं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमास गावाचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, सर्व सहशिक्षक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा प्रवेश उत्सव प्रेरणादायी व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. शासकीय शाळांप्रती विश्वास दृढ करणं, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. राज्य कर्करोग संस्था अर्थात शासकीय कर्करोग रुग्णालय येथे दररोज हजारो रुग्ण येतात. दाखल झालेल्या रुग्णांना दररोज रक्ताची गरज पडते. दरम्यान घाटीतील विभागीय रक्तपेढी कर्करोग रुग्णालयास रक्त पुरवठा करते. हा तुटवडा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा शासकीय कर्करोग रुग्णालय व कॅनकिडस कॅडिसॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. जागतिक रक्तदान दिनानिमित्त बालकर्करोग रुग्णांसाठी शासकीय कर्करोग रुग्णालय येथे रक्तदान शिबिर संपन्न झालं. या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे होते. संघटना नेहमीच रुग्ण हिताचे तसेच राज्यातील परिचारिकांच्या कल्याणार्थ सदनशीर मार्गाने काम करत असतं. याबरोबरच विविध मार्गाने सामाजिक हित जोपासण्याचं ही कार्य करत असते. कॅनकिडस कॅन्डिस्कॅन फाउंडेशन ही भारतातील बाल कर्करोगांसाठी राष्ट्रीय सोसायटी फॉर चेंज आहे, जी बालपण कर्करोगाच्या काळजीच्या संपूर्ण क्षेत्रात काम करते. मुलांना व त्यांच्या कुटुंबाला समग्र आधार देण्याचं कार्य करते. बाल कर्करोग रुग्ण वय 0 ते 19 वयोगटातील रुग्णांसाठी काम करत असते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे व इतर पाहुण्यांचं स्वागत बालरुग्णांनी कागदांपासून तयार केलेलं पुष्पगुच्छ देऊन केलं. या प्रसंगी अधिष्ठाता सुकरे यांनी संबंधित रुग्णालयांचं गोड शब्दांनी कौतुक करून हे कागदी पुष्पगुच्छ कार्यालयात जपून ठेवतील असं आश्वासित केलं. कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे राज्य सदस्य महेंद्र बनसोडे यांनी सादर केली तर सूत्रसंचालन शुभांगी गायकवाड यांनी केलं.
या प्रसंगी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी रक्तदान शिबिर आयोजकांचं कौतुक करून पुढील काळात असे उपक्रम राबवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिबिरासाठी डॉक्टर दर्पण जक्कल, डॉक्टर अजय बोराळकर, डॉक्टर बालाजी शेवाळकर, डॉक्टर अंजली वासडीकर, डॉक्टर फारुकी अजीज, डॉक्टर सुयोग नागरे, आदी सेविकाय मंदाकिनी कुठाळे, मोसिन कादरी, भारत वाणी, कॅडनिकस किडनी स्कॅन फाउंडेशनच्या वर्षा पवार, मुस्कान सय्यद, मीनाक्षी वसावे व कर्मचारी सहभागी होते. रक्तदात्यांचे विशेष आभार स्वप्नाली शिंदे व जान्हवी सावंत या रुग्णांनी केले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली. पोलिसांच्या अडथळ्यांनाही न जुमानता शेतकऱ्यांचा शिवसेनेने व्यक्त केला आक्रोश. तर मेघानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, भाऊसिंगपुरा, पडेगाव येथील कचरा डेपो हटवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं तीव्र आंदोलन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.